चांद के पीर देखा तो दिल ने कहा ये मिल गई, मेरा हो गया। देखा ना छुपके देख चांद के पीर, देखा तो दिल ने कहा ये मिल गई, जहान मेरा हो गया। देखा ना। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करण्यासाठी आपल्या VPN ची गरज लागणार आहे। तर प्ले स्टोरवरून आपल्याला सिक्युअर VPN डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा या कनेक्ट बटनावर क्लिक करून सिंपली VPN कनेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बॅक निघून कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे आणि कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं। आता न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मटेरियल आपलं येणार आहे। तर व्हिडिओज ऑप्शनमध्ये इथं आपल्याला जो 15 सेकंदचा व्हिडिओ दिलेला आहे त्यात तुम्हाला बीटमार्क सुद्धा दिलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला सॉन्गही दिलेला आहे। तर सिंपली तो व्हिडिओ आहे तो सिंपली सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इथं व्हिडिओ दिसतो आणि व्हिडिओमध्ये बीटमार्क हे तुम्हाला दिलेले आहेत। तर सिंपली थोडंसं पुढे घेतलं जिथं पहिला बीट पडतोय तिथं तुम्हाला ग्लो होताना दिसून येणार। अशा प्रकारे बघू शकताय इथं तुम्हाला ग्लो होताना दिसून येत आहे। तो व्हिडिओ सिलेक्ट करून स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे इथं 2 भाग करून घ्यायचे, म्हणजे इथं बीट तयार होतोय। तर अशाच प्रकारे सेकंड बीटही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फ्लो होतोय। तर इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला भाग करून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे थर्ड नंबरला बघू शकता तुम्ही कुठं ग्लो होतोय। इथं ग्लो झाल्यानंतर परत एकदा बीटवर क्लिक करून इथं काय करायचं आहे, 4 नंबरवर बघू शकता लगेच इथं बीट करून घ्यायचं आहे। त्यानंतर 5 नंबरवर बघू शकता कुठं झालेला आहे, तर 5 नंबरवर इथं बीट झालेला आहे। त्यानंतर बघू शकता लास्ट बीट आहे तो अशा प्रकारे इथं राहणार आहे। तर अशा प्रकारे या व्हिडिओचंच बीट इथं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि या व्हिडिओमध्ये तुमचा इमेज रिप्लेस करण्यासाठी सिंपली तो भाग, आता ह्या प्रत्येक आपण वेगवेगळे भाग केलेले आहे, तर वेगवेगळ्या भागात आपण तो इमेज रिप्लेस करण्यासाठी सिंपली सगळ्यात पहिला भाग सिलेक्ट करून ते ऑप्शन स्क्रोल करत तिथं आपल्याला रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल। अशा प्रकारे रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मटेरियलमध्ये जो इमेज दिलेला आहे, आता हा मी इथं डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर अशाच प्रकारे काय करायचं आहे, तुमचा इमेज इथं काय करायचं ॲड करून घ्यायचं आहे मटेरियलमधला आपण इथं डेमोसाठी यूज करतोय। तर तुमचा इमेज अशा प्रकारे मी जशा प्रकारे डेमो इमेज ॲड करतोय तशाच प्रकारे तुमचा इमेज इथं तुम्ही काय करायचा आहे ॲड करून घ्यायचा आहे आणि हा स्टेटस आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे स्टेप बाय स्टेप। तर अशा प्रकारे बघू शकता मी जो इमेज आहे तो रिप्लेस करतोय, तुम्ही अशा प्रकारे तुमचा इमेज रिप्लेस करून घ्या। तर बघू शकता इझी वेमध्ये आपला इथं रिप्लेस इमेज एकदम इझी वेमध्ये बघू शकताय, खूप इझी वे आहे। तर सिंपली अशा प्रकारे आपला इमेज आहे तो इथं रिप्लेस झालेला आहे। आता रिप्लेस झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आता आपण इमेज ॲड केल्या, त्यानंतर इमेज ॲड केल्यानंतर ॲडिओ ॲड करण्यासाठी सिंपली ॲड ॲडिओ ऑप्शनवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे। साऊंडवर क्लिक केल्यानंतर फाईलवर क्लिक करून एक्सट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करून आपलं जे मटेरियल आहे त्या मटेरियलमधील जो दिलेला आहे तो सिंपली काय करायचा आहे ॲड करून इम्पोर्ट सॉन्ग ओनली या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। म्हणजे काय होणार आहे की इथं आपलं जो व्हिडिओमधलं सॉन्ग आहे ते फक्त इथं इम्पोर्ट होऊन जाणार आहे। तर अशा प्रकारे बघू शकता आपलं सॉन्ग आहे ते इम्पोर्ट झालेलं आहे। तर सिंपली या कनेक्ट बटनावर क्लिक करून ते सॉन्ग आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। आता ॲड केलेलं सॉन्ग त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आपल्याला बॅक निघून सगळ्यात पहिल्यांदा खालील ओव्हरलेवर क्लिक करून ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे आणि आपलं जे मटेरियल आहे ते ओपन करून मटेरियलमधील जो फोटो दिलेला आहे तो तुम्हाला अशा प्रकारे डोळ्यांचा फोटो दिलेला आहे तो सिंपली ॲड करून घ्यायचा आहे। आता ॲड करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा याची जी साईज आहे ते अशा प्रकारे वाढवून बघू शकता ह्या प्रकारे इथं इमेज आहे काय करायचं आहे सेट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे आणि सेट झाल्यानंतर याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। आता वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे
की आपल्याला हा जो डोळ्याचा इमेज आहे तो आपल्याला प्रॉपर इथं सेट करून घ्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, ह्या डोळ्याची लेअर जो इमेज लेअर आहे तो सिलेक्ट करून अशा प्रकारे हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला मास्क ऑप्शन इथं मिळून जाईल. तर सिम्पली हा मास्क ऑप्शन सिलेक्ट करून तो आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्यानंतर हॉरिझॉन्टल हा जो 2 नंबरचा ऑप्शन आहे तर तो अप्लाय करून बघू शकता हा जो ॲरो आहे तो अशा प्रकारे इथं ठेवून सिम्पली हा खालचा जो ॲरो आहे तो नॉर्मल पुश करायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता इथं तुम्हाला दिसून येईल. तर बघू शकता नॉर्मल पुश केल्यानंतर ते तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर काय करायचं आहे, हा जो ॲरो आहे तो अशा प्रकारे नॉर्मल 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 अशा प्रकारे आपल्याला नॉर्मलपणे करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर तुम्ही हे अशाच प्रकारे हा जो मास्क आहे तो तुम्ही अशा प्रकारे इझी वेमध्ये करू शकता. बघू शकता अशा प्रकारे फक्त काय करायचं आहे, अशा प्रकारे आपला जो ॲरो आहे त्याच्यावर आपण इथं एडिट करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे एडिट झालेला आहे. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे याची साईज कमी जास्त करून अशा प्रकारे ह्याचं स्टेटस आहे तो एडिट करू शकता. आता सिम्पली आपली जी इमेज झालेली आहे तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आपल्याला बॅक निघून परत ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन इथं तुम्हाला PNG हे सगळं आपण इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, PNG ॲड करून घ्यायचे आहे. त्याची साईज वाढवून आपल्या व्हिडिओच्या साईज एवढी साईज वाढवून इथं आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. तर सेट केल्यानंतर पहिली जी लेअर आहे ती पहिल्या लेअरपर्यंतच ठेवून दुसरी लेअर आहे ती बघू शकता अशा प्रकारे इथं आपल्याला तो सॉन्ग ऐकून आपल्याला ते ॲड करून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे. तर सिम्पली काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा 2 सेकंदाच्या म्हणजे सेकंड नंबरच्या लेअरच्या पहिल्या लेअरला सिलेक्ट करून ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेवर क्लिक करून सिम्पली पहिला जो लेअर आहे ते आपल्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता थोडीशी इमेज लेअर्सची अशा प्रकारे साईज वाढवून इथं आपल्याला तो PNG सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून हा जो मधील 3rd नंबरचा इमेज आहे तो अशाच प्रकारे सोडून इथं आपल्याला 4 नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन लेअर म्हणजे आपली PNG ॲड करायची आहे. त्याची साईज वाढवून इथं आपल्याला ती अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे. तर सेट झाल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन आपल्याला PNG ॲड करायची आहे. आणि अशा प्रकारे साईज वाढवून इथं आपल्याला ती सेट करून घ्यायची आहे. तर सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन आपल्याला PNG ॲड करून सिम्पली याची साईज वाढवून इथं आपल्याला ती सेट करून घ्यायची आहे. तर सेट करून घेतल्यानंतर बघू शकता आणि लास्ट इमेज लेअरला परत एकदा लास्टची इमेज लेअर ॲड करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे लास्टची इमेज लेअरला PNG ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर या प्रत्येक आपली जी PNG आहे त्याला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली PNG सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. तर ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर बघू शकताय चुपके उसकी आंखें जब पहली बार ये मिल तो जैसे पूरा चुपके देख उसकी आंखें झील